नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये व्हेक्टर मॅट्रायसेस आणि त्यांच्यावरचे ऑपरेशन पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे पाहू की व्हेक्टर आणि मॅट्रायसेस कसे तयार करायचे आणि त्यांना कसं मॅनिप्युलेट करायचं. तर सुरुवातीला आपण एक साधी डेफिनेशन पाहू मॅट्रायसेसची. तर मॅट्रिक्स हा रेक्टेंग्युलर अरे आहे ज्याच्यात नंबर्स असतात आणि रो आणि कॉलम मध्ये ते रिप्रेझेंट करतात. साधारण जनरली अशा प्रकारे मॅट्रिसेस लिहितात A=A11. तर याच्यात ही पहिली रो झाली, ही दुसरी रो झाली, अशा m रो झाल्या आणि उभ्या पाहिलं तर 1 2 3 n असे n कॉलम झाले. आता याचे काही पर्टिक्युलर आपण टाईप घेतलेले आहेत. पहिला आहे रो मॅट्रिक्स, म्हणजे ज्याच्यात एकच रो आहे त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. कॉलम किती असू शकतात. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यात एकच कॉलम आहे त्याला कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. म्हणजे याला रो वेक्टर म्हटलं तरीही चालतं रो मॅट्रिक्सला. कॉलम मॅट्रिक्सला कॉलम वेक्टर किंवा वेक्टर म्हटलं तरी चालतं. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे ज्याच्यात नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम सेम असतात. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे ज्याचे नॉन डायगोनल एंट्री 0 असतात. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे डायगोनल एंट्री 1 असतात आणि ऑदर नॉन 0 असतात. त्याच्यानंतर झिरो मॅट्रिक्स ऑल एंट्री 0 असतात. तसं वन्सचा एक मॅट्रिक्स असतो की ज्याचे सगळे एंट्री वन्स असतात. आता आपण मॅट्रिक्स कशी क्रिएट करायचे सायलॅब मध्ये ते पाहू. इन सायलॅब यू कॅन राईट मॅट्रिक्स विथ पुटिंग नंबर इनसाइड स्क्वेअर ब्रॅकेट. तर मॅट्रिक्स लिहिताना स्क्वेअरच्या आत ते नंबर लिहायचे. आता कशाने सेपरेट करायचं, सेपरेटिंग कॉलम बाय स्पेस ऑर कॉमाज. आणि रो कशाने सेपरेट करायची, सेमीकोलनने. आता इथं पाहू आपण रो वेक्टर कसं तयार करायचं. आता A=1 2 3 4 क्लोज ब्रॅकेट मध्ये हा एकच रो आहे, स्पेसने सेपरेट केला म्हणजे पुढचा कॉलम आहे. सेमीकोलन आलं तर दुसऱ्या खालच्या लाईनला यायचे. आता इथं आपला एकच रो आहे. कॉलम वेक्टर जर करायचं म्हटलं तर काय, पहिले रोला पहिली व्हॅल्यू, दुसऱ्या रोला दुसरी व्हॅल्यू, तिसऱ्या रोला तिसरी व्हॅल्यू. आता 3x3 चा मॅट्रिक्स कसा जनरेट करायचा, तर पहिला रो लिहायचा 1 2 3 क्लोज ब्रॅकेट मध्ये, नंतर सेमीकोलन देऊन सेपरेट 4 स्पेस 5 स्पेस 6 सेमीकोलन देऊन 7 स्पेस 8 स्पेस 9. हा 3x3 मॅट्रिक्स झाला. दिसताना हा बाय डिफॉल्ट असा दिसतो, डॉट शेवटी. त्याच्यानंतर काय स्पेशल मॅट्रायसेस आहे. तर स्पेशल मॅट्रायसेस कोणते, तर हा 0 3,3 याचा अर्थ होता हा 3x3 साईजचा झिरो मॅट्रिक्स. त्याच्यानंतर वन्सचा मॅट्रिक्स ONES 2,4 म्हणजे 2x4 साईजचा वनचा मॅट्रिक्स. तसाच आयडेंटिटी मॅट्रिक्स EYE 3x3,3 म्हणजे हा 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. त्याच्यानंतर येतो रँड 0 3,3. याचा अर्थ काय होतो, रँड ही कमांड काय करते, 0 आणि 1 मधला कोणताही नंबर घेते, 0 to 1 मधला. आता हे 3x3 चा मॅट्रिक्स आहे आणि इथं रँडमली जनरेट करायचं, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू 0 to 1 च्या दरम्यान असणार आहे. आता इथं डायगोनल मॅट्रिक्स पाहायचा आहे. तर त्याच्या आधी V=1 to 5 इथं उजव्या साईडला पाहू. तर हा सुद्धा एक मॅट्रिक्स असतो. तर 1 to 5 म्हणजे 1 च्या स्टेपने 1 2 3 4 5 असा हा ऍक्च्युअली रो वेक्टर तयार होतो. मग डायगोनल ऑफ व्ही काय, तर व्ही या वेक्टर मध्ये 1 to 5 नंबर आहेत, 1 2 3 4 5. मग हा डायगोनली ती एंट्री लिहितो, अदर नॉन झिरो लिहितो. त्याच्यानंतर मॅजिक स्क्वेअर म्हणजे 3x3 चा हा मॅजिक स्क्वेअर जनरेट करतो. मॅजिक स्क्वेअर म्हणजे काय, नंबर ऑफ रो ची सम काढा, प्रत्येक कॉलमची सम काढा किंवा प्रत्येक डायगोनलची सम काढा. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू सेम असतात. आता आणखी एक प्रकारे आहे की क्रिएट मॅट्रिक्स, एक तर कोलन ऑपरेटर किंवा लिनियर स्पेसचा वापर करून करायचा. आता कोलन ऑपरेटर आपण पाहिलाय 1 to 5 म्हणजे हा 1 to 5 येणार. आता जर मला लिन स्पेसचा वापर करून पण करता येईल. आता पहा, या लिन स्पेसचा सिंटेक्स कसा असतो, सुरुवातीला स्टार्टिंग पॉइंट
सेकंड नंबरला एंड पॉइंट आणि हे 5 म्हणजे किती इक्वल पार्ट करायचे, म्हणजे 0 to 1 चे 5 इक्वल पार्ट करायचे. मग इथं पहा, इथं 0 आला, त्याचे इक्वल पार्ट केल्यावर किती झाले, 0, 0.25, 0.5, 0.75 आणि 1. अशा प्रकारे तुम्ही मॅट्रिक्स तयार करू शकता. आता आपण डायरेक्ट प्रोग्रामिंगला जाऊ आणि तिथं हे करू. आपण हे सगळं कन्सोल मध्ये करू. आता पहा, पहिला होता रो वेक्टर. तर a इक्वल टू 1 स्पेस 2 स्पेस 3 स्पेस 4 हा झाला तुमचा रो वेक्टर. आता हा रो वेक्टर असा डॉटच्या स्वरूपात दाखवतो. तुम्हाला जर कॉमा देऊन सेपरेट करायचं असेल तरी करू शकता. 1, 2, 3, 4 हा कॉमा देऊन पण सेपरेट करता येतो. कंटिन्यू लिहायचे म्हणले तर 1:4 हा सुद्धा तोच मॅट्रिक्स तयार होईल. आता आपण करू कॉलम मॅट्रिक्स. बी इक्वल टू कॉलम करायचे म्हणजे काय, पहिला रो झाला, दुसरा रो झाला आणि तिसरा रो झाला, सेमीकोलन सेपरेट करायचे. आता हे तुम्ही पाहू शकता की हा कॉलम मॅट्रिक्स आलेला आहे. आपण एखादा इन जनरल मॅट्रिक्स घेऊ. सी इक्वल टू 1 स्पेस 2 स्पेस 3 3 स्पेस 4 स्पेस 5 5 स्पेस 6 स्पेस 7 हा झाला तुमचा सी मॅट्रिक्स. तर हा प्रिंट केल्यावर इंटर केल्यावर असेल 1 2 3 3 4 5 5 6 7. आता काय आपण स्पेशल मॅट्रिसेस बनवू. आता मला झिरोचा बनवायचा असेल, ZEROS झिरोच. किती बाय कितीचा बनवायचा, मी किती बाय कितीचा बनवू शकतो, 3/4. तर हे टाकलं 0 3/4 तर हा 3/4 चा झिरोज मॅट्रिक्स आला. 1 टाकलं 3/6 तर हा येईल 1 1 चा मॅट्रिक्स 3/6. त्याच्यानंतर पुढे आला आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर आयडेंटिटी मॅट्रिक्सला UI इथं मात्र तुम्हाला सेम साईज द्यावा लागेल. इथं किती आला, 4/4. आता आपण पाहू रँडम. रँडम हा किती कोणत्याही साईजचा काढू शकतो. मी किती काढतो, 3/3. तर हा काय करतो, 3/3 चा मॅट्रिक्स होतो, त्याच्या रँडमली एंट्री 0 to 1 मधल्या घेतो. आता मी पुन्हा ही कमांड टाकली तर प्रत्येक वेळेस त्या व्हॅल्यू काय होतील, चेंज होतील, कारण त्या व्हॅल्यू येणाऱ्या रँडमली येतात. त्याच्यानंतर मॅजिक ऑफ 3,3 म्हणजे 3/3 चा हा काय करतो, मॅजिक्स काढून देतो. तर याला देताना कमांड कशी द्यायची, मॅजिक सिंगल द्यावा लागेल. याला फक्त काय करावं लागेल, सिंगल. हा आला मॅजिक. मी जर काढलं मॅजिक 4 तर हा येईल तुमचा 4/4 चा मॅजिक. त्यानंतर कोलन ऑपरेटरने जनरेट करायचं पाहू. V इज इक्वल टू 1 to 6 तर हा झाला तुमचा 1 to 6. याला जर कॉलम करायचा तर याच्या डोक्यावर डॅश द्यायचं. हाच काय झाला, कॉलम वेक्टर झाला. आता तुम्हाला याचा जर डायगोनल मॅट्रिक्स तयार करायचा असेल तर काय करायचं, डायगोनल ऑफ फी. तुमचा हा डायगोनल ते एंट्री येतील. सपोज मी आणखी वेगळं केलं तरी चालेल, DI डायगोनल ऑफ क्लोज ब्रॅकेट मध्ये -2 1 4 6 हा मॅट्रिक्स काढला तर ह्या एंट्री डायगोनलला येतील आणि असा हा मॅट्रिक्स तयार होईल. आणखी एक आहे लिनियर स्पेसचा वापर करून. आता Y इक्वल टू मी जर लिन स्पेस घेतला तर याचा सिंटेक्स कसा आहे, तर सपोज मी 2 to 6 चे किती पार्ट करतो, 10 इक्वल पार्ट करतो. तो या स्वरूपात येईल. पहा 2 to 6 चे तर इनिशियल झाले 2 आणि एंड झाला 6 तर त्याचे इक्वल किती पार्ट केले, 10 पार्ट केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे हा लिनियर ऑपरेटर आहे. आता आपण पाहू की एलिमेंट कसा ऍक्सेस करायचा.
आता आपण मॅट्रिक्सचे एलिमेंट ऍक्सेस करू शकतो, चेंज पण करू शकतो. सपोज हा मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा मॅट्रिक्स झाला. तर ही जी पहिली पोझिशन ही 1 1 पोझिशन आहे, दुसरी पोझिशन ही 1 2 1 3 2 1 2 2 2 3 अशा प्रकारच्या पोझिशन आहेत. आता सी ह्या मॅट्रिक्सला नाव दिलं सी ऑफ 2 3. याचा अर्थ काय होतो, सेकंड रोचा आणि हा इथला म्हणजे हा किती यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे. आता जर मला पूर्णच्या पूर्ण कॉलम पाहिजे असेल, पहिली पोझिशन रोची असतो, कोलन द्यायचा नसतं म्हणजे सगळ्या व्हॅल्यू इन्क्लूड करतो आणि किती नंबरचा कॉलम, 2 नंबरचा. तसंच रोच्या बाबतीत पण करू शकतो. रोच्या बाबतीत कसं करणार, C1 म्हणजे पहिली रो आणि कॉलम सगळे, म्हणजे पहिली रो कोणती आहे 1 2 3 असा आउटपुट येईल. आता तुम्ही एलिमेंट पण याचे काय करू शकता, चेंज करू शकता. आता पहा हा जो C22 चा एलिमेंट आहे, हा C22 चा किती आला, 5 आला. हा इथं डाव्या साईडला तो एलिमेंट आयडेंटिफाय होणार, त्या जागी 10 चेंज होणार. मग इथं पहा, इथं जो 5 आहे त्या जागी हा 10 आलाय. तसंच आपण पूर्ण रो पण चेंज करू शकतो. म्हणजे आता पहा पहिली रो काय आहे 1 2 3, मग पहिली रो सिलेक्ट करायची आणि त्याला काय करायचं, चेंज करायचं. आता एवढे प्रोग्राम पाहू आणि मग हे करू, पुढचं घेऊ. नाव देऊ आपण आता सी. कोणता येईल 1 2 3 4 5 6 7 8 9. एकदा सी प्रिंट करून घेऊ. हा आला सी. आता काय करायचं, सी चा दुसरा आणि तिसरा एलिमेंट प्रिंट करायचा. तर सी चा दुसरा आणि तिसरा एलिमेंट किती आहे, 6. ही पोझिशन झाली. त्याच्यानंतर पूर्ण जर मला कॉलम प्रिंट करायचा असेल, तर याला कसं आहे, तर कोलन द्यायचं म्हणजे सगळ्या रो येतील. आणि सपोज आपण 2 नंबरचा कॉलम काय करू, प्रिंट करू. तर पहा 2 नंबरचा कॉलम काय 2 5 8, हा झाला 2 नंबरचा कॉलम. तसंच मला रो प्रिंट करायची असेल तर सुरुवातीला किती नंबरची रो प्रिंट करायची, आता मी लिहितो 3 आणि सगळे कॉलम घ्यायचे म्हणजे सेमीकोलन टाकायचा. आता हे जर टाकलं तर ही 3 नंबरची रो आलेली आहे. आता आपण काय करू शकतो, हा जो सी आहे या सी मधला एलिमेंट चेंज करू शकतो. आता पहा सी ऑफ आपण 2,3 एलिमेंट चेंज करू. 2,3 म्हणजे कोण, 6. हा एलिमेंट करू 14. तर मी हे केलं तर माझा सी हा मॅट्रिक्स नवीन तयार झाला आणि त्याच्यात हा जो 6 होता म्हणजे C23 एंट्री होती ते किती आले, 14 आले. आता या सी मध्ये आता नवीन हा अपडेट सी झाला. ह्या सी मध्ये मी पूर्णच्या पूर्ण कॉलम किंवा पूर्णच्या पूर्ण रो पण बदलू शकतो. आता मी पहिली रो बदलतो. ही झाली तुमची पहिली रो. आता ही चेंज करायची म्हणजे मला रोज द्यावा लागणार. मी काय देतो -1 -1 आणि -1. आता तुम्ही पाहू शकता सी ची ही पहिली रो आहे, ही किती झाली -1 -1 अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे एलिमेंट तुम्ही आयडेंटिफाय करू शकता आणि चेंज पण करू शकता. पुढचा आहे रिशेप अँड कॉन्कॅटिनेटेड. रिशेप म्हणजे मॅट्रिक्सला काय करू शकतो आपण, रिशेप करू शकतो आपल्या पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये, पण आपल्याला तेवढे नंबर अवेलेबल पाहिजे. आता पहा मी काय करतो, एक मॅट्रिक्स घेतो. सपोज याला ए नाव देऊ. तर ए मध्ये 12 एलिमेंट आहे, तर याचे 3 आणि 4 रो करा. तर याची कमांड कशी, डी इक्वल टू मॅट्रिक्स. मॅट्रिक्स लिहायचा आणि शेप द्यायचा. आता पहा ए इक्वल टू मॅट्रिक्स घेतला मी 1 to 12. आता हा मॅट्रिक्स घेतला तर मला काय करायचं, 1 to 12 ला वेगळ्या भाषेत मांडायचे म्हणजे आपल्या पाहिजे त्या शेप मध्ये मांडायचे. मॅट्रिक्स डी नाव दिलं त्याला, मॅट्रिक्स ए दिला आणि शेप किती आहे 3 4. हे मॅच झालं पाहिजे 3 आणि 4 यातले 12 एलिमेंट आले पाहिजे. तर हा तुमचा 12 एलिमेंट झाला. आता आपण तो काय करू, तोच 2/6 करू.
2 रो आणि 6 कॉलम. तर हा किती आला? तेच एलिमेंट 0 to 12. असा कोणताही मॅट्रिक्स तुम्ही काय करू शकता? रिसेप करू शकता. या प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर दोन मॅट्रिक्स कॉन्कॅटिनेट करायचे. दोन मॅट्रिक्स काय करायचे? कॉन्कॅटिनेट करायचे. तर ते कसे करायचे? तर ई आणि एफ हे दोन मॅट्रिक्स 1 2 3 4 5 6 7 8. तर मला कॉन्कॅटिनेट करायचे म्हणजे काय? एका समोर एक किंवा एका खाली एक लिहायचे. आता जसं आपण मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट लिहिताना कंडिशन टाकतो तशीच आहे. आता ई एफ जी हा नवीन मॅट्रिक्स करायचा आहे, तर कोलन म्हणजे खालच्या साईडला नेक्स्ट रोला येतो. म्हणजे हे जर ऑपरेटर वापरलं 1 2, खालच्या रोला 3 4, त्याच्या खालच्या रोला एफ म्हणजे 5 6 7 8 असं येतं. आणि जर एका समोरासमोर लिहायचं असेल तर स्पेस द्यायचा फक्त. मग आपण हे रन करून पाहू. ई हा मॅट्रिक्स आहे 1 2 3 4. त्याच्यानंतर आहे एफ इक्वल टू 4 5 6 7 8 9. सॉरी 2 by 2 च मॅट्रिक्स आहे 6 7. आता मला पुढचा मॅट्रिक्स तयार करायचा आहे डी इक्वल टू, तर हे जी इक्वल टू हे मॅट्रिक्स मला एका समोर एक लिहायचे. म्हणजे काय करायचं? पहिला एलिमेंट आणि त्याच्या समोर पुढचा एलिमेंट. हा जर केला तर पहा हा मॅट्रिक्स समोरासमोर लिहिला गेला. आणि मला जर हे एका खाली एक लिहायचं असेल तर एच इज इक्वल टू आणि ई कोलन एफ. मागं पुढे केले तरी चालतील, तुमच्या याने कसे लागतात तसे हे झालं. आता काय आले? हे मॅट्रिक्स एका खाली एक आले. असं कॉन्कॅटिनेशन करतात. आता इलेमेंट वाईज काही म्हणजे मॅथमॅटिक्सकल फंक्शन असतात मॅट्रायसेस साठी, ते आपण थोडे स्टडी करू. आता ए हा मॅट्रिक्स डिफाईन केला. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे काय? तर ए ची प्रत्येक गोष्टीची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. स्क्वेअर रूट ऑफ ए म्हणजे काय? तर प्रत्येक ए च्या एलिमेंटचं स्क्वेअर रूट. एक्सपोनेन्शियल ऑफ ए म्हणजे काय? ए च्या प्रत्येक एलिमेंटचा ई चा पॉवर घ्यायचा तो. लॉग ऑफ ए म्हणजे नॅचरल लॉगॅरिथम प्रत्येक एलिमेंटचा. लॉग 10 ए म्हणजे काय? बेस 10 लॉगॅरिथम घ्यायचा. तसं साइन ए कॉस ए टॅन ऑफ ए मॅट्रायसेस म्हणजे काय? तर प्रत्येक एलिमेंटचा साइन कॉस त्या व्हॅल्यू काढायचं. तसंच हायपरबोलिक साइन हायपरबोलिक. तसंच मॅट्रिक्स वाईज रिडक्शन फंक्शन आहेत. म्हणजे तुम्हाला जर सम करायची सगळ्या मॅट्रिक्सची एलिमेंटची, तर तुम्ही फक्त काय वापरायचं? सम ऑफ ए. सगळ्या एलिमेंटची मल्टिप्लिकेशन. प्रॉडक्ट ऑफ ए वापरलं तर काय होईल? सगळ्या एलिमेंटचं प्रॉडक्ट येईल. मॅक्झिमम ऑफ ए वापरलं तर काय होईल? सगळ्या एलिमेंटचा मॅक्झिमम येईल. मिनिमम, मीडियन, मोड, स्टँडर्ड डिव्हिएशन हे असं. पण मला जर कॉलम वाईज ऑपरेशन करायचे असेल तर काय करावं लागतं? सम ऑफ ए कॉमा आर म्हणजे प्रत्येक कॉलमचा सेपरेट सम होती. तसंच मिनिमम मॅक्झिमम पण प्रत्येक कॉलमचा सेपरेट मिनिमम मॅक्झिमम फाइंड आउट होतो. हे असे आहेत. तर त्यातले आपण काही कमांड रन करून पाहू. मी ए हा मॅट्रिक्स घेतो. -2 3 4 1 -1 2 1 2 3. हा असा झाला तुमचा ए हा मॅट्रिक्स. प्रिंट करू आपण. आपल्याला कोणती वापरायची होती? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ ए. म्हणजे पहा तुम्ही प्रत्येकाची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू झाली. आता जर मी स्क्वेअर रूट काढायला गेलो, स्क्वेअर रूट ऑफ ए, तर प्रॉब्लेम येईल स्क्वेअर रूट. पण प्रॉब्लेम काय येईल? जे निगेटिव्ह आहे त्यांचं काय येईल? कॉम्प्लेक्स नंबर येईल. म्हणजे जे डायगोनलचे आहे ते काय आले? तुमचे निगेटिव्ह आले. त्याच्यानंतर तुम्ही एक्सपोनेन्शियल पण काढू शकता. एक्सपोनेन्शियल ऑफ ए प्रत्येक गोष्टीचा ई चा पॉवर. साइन ऑफ ए पण काढू शकता. तर साइन ऑफ ए म्हणजे काय? प्रत्येक ए मधल्याचा साइनचा हे. लॉग पण काढू शकता. अशा भरपूर गोष्टी काढू शकता. आता काय करायचंय?
पुढचं स्टेप की मॅट्रिक्स वाईज रिडक्शन फॉर्म्युला. मी ए हा पुन्हा टाईप करून एंटर मारतो म्हणजे ए हा पुन्हा प्रिंट होईल. आता मला काय करायचंय, सम करायचे सगळ्या एलिमेंटची. मग मी काय करणार, सम ऑफ ए. तर सम ऑफ ए म्हणजे सगळ्या एलिमेंटची काय झाली सम. प्रॉडक्ट ऑफ ए तर सगळ्या एलिमेंटचं काय होईल, प्रॉडक्ट होईल. असं तुम्ही मॅक्झिमम ऑफ ए काढला तर ए मधल्या मॅक्झिमम कोण आहे, -4. आता मिनिमम ऑफ ए काढला तर सगळ्यात कोण मिनिमम आहे, -3. मीन, मीडियन, स्टँडर्ड डेव्हिएशन पण काढू शकतात. आता मला ऑपरेशन करायचे, हे झालं पूर्ण याचं. आता मला करायचं कॉलम वाईज ऑपरेशन. मला कॉलम वाईज ऑपरेशन जर करायचे असेल तर मी काय करतो, सम ऑफ कुणाचं काढायचं, एचं आणि कॉलम वाईज म्हणजे आर. तर हे झालं तर हे काय निघली, पहिल्या कॉलमची सम. -2 1 0 यांची सम 0. 3 -3 -1 2 म्हणजे 4. हे अशा प्रकारे ही सम निघते. तसंच तुम्ही मॅक्झिमम काढू शकता कॉलम वाईज. हे काय झालं, मॅक्झिमम झाले. ह्या कॉलम मध्ये 1, ह्या कॉलम मध्ये 3 आणि ह्या कॉलम मध्ये 4 असं मॅक्झिमम आहे. असे तुम्ही हे ऑपरेशन करू शकता. मीन पण काढू शकता. आता पुढचं पाहू आपण मॅट्रिक्स ऑपरेशन. तर युजल जे मॅट्रिक्स मध्ये ऑपरेशन असतात ते तसेच करायचे. ऍडिशन साठी प्लस, सबट्रॅक्शन साठी मायनस, मल्टिप्लिकेशन साठी 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन साठी स्टार ऍस्ट्रेस, नंतर एलिमेंट वाईज मल्टिप्लिकेशन साठी डॉट आणि ऍस्ट्रेस स्टार. मॅट्रिक्स पॉवर म्हणजे ए रेस टू एन. एलिमेंट वाईज पॉवर म्हणजे प्रत्येक एलिमेंटची पॉवर करायची म्हणजे हे येतं. त्याच्यानंतर राईट डिव्हिजन, ए ला बी ने डिवाइड करायचं. मॅट्रायसेसला तर काय करायचं, स्लॅश वापरायचं. ए आणि बी मागचे डिफाईन केलेले, किंवा ए इंटू बी इनव्हर्स केलं तरी चालतं. लेफ्ट डिव्हिजन म्हणजे तर बी ने ए ला डिवाइड करायचं. दोघांचा अर्थ तोच होतो. हा ए वरती बी खाली, त्या अर्थाने. ट्रान्सपोजला फक्त एच्या डोक्यावर ट्रान्सपोज द्यायचा. साईज ऑफ ए म्हणजे किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे. डिटर्मिनंट म्हणजे त्याचा डिटर्मिनंट किती आहे. तर याच्या आधी एक लेंथ एक फंक्शन आहे. लेंथ ऑफ ए म्हणजे किती एलिमेंट आहेत ती त्याची काय लेंथ. इनव्हर्स, रँक ऑफ मॅट्रिक्स, ट्रेस ऑफ मॅट्रिक्स, आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर हे आपण डिस्कस करू. आपण काय करू, ए हा मॅट्रिक्स घेऊ, बी हा घेऊ. ए इक्वल टू 1 2 3 4. नंतर बी इक्वल टू घेऊ 5 6 7 8. हे झालं बी. आता काय करू शकतो आपण, याच्यावर ऑपरेशन करू सगळे. ए प्लस बी हा झाला ए प्लस बी. ए मायनस बी हे झालं मायनसचं ऑपरेशन. मल्टिप्लिकेशनचं ए स्टार बी म्हणजे ए आणि 2 बीचं मल्टिप्लिकेशन होतं. ए हा आहे, बी हा आहे, सॉरी बी हा आहे. यांचं मल्टिप्लिकेशन पाहिलं तर हे येईल. आता जर तुम्हाला मी पुन्हा टाईप करतो बी. एलिमेंट वाईज जर मल्टिप्लिकेशन पाहिजे असेल म्हणजे ह्या पहिल्या पोझिशनचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 5, 2 आणि 6 म्हणजे 12, 3 आणि 7 म्हणजे 21, 4 आणि 8 म्हणजे 32. यांचं एलिमेंट वाईज मल्टिप्लिकेशन करण्यासाठी ए डॉट ऍस्ट्रेस डॉट बी अशी कमांड आहे, डॉट स्टार. तर हे काय झालं, एलिमेंट वाईज मल्टिप्लिकेशन झालं. आता मॅट्रिक्सची पॉवर आहे म्हणजे ए रेस टू एन आपण काय करू, ए रेस टू 4 पॉवर करू. म्हणजे काय झालं, ए मॅट्रिक्स इंटू ए मॅट्रिक्स इंटू ए मॅट्रिक्स इंटू ए मॅट्रिक्स असं 4 वेळा मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन झालं. आता ही जर कमांड मी अशी दिली तर प्रत्येक एलिमेंटचा काय होईल, चौथा पॉवर होईल. प्रत्येक एलिमेंटचा काय झाला, चौथा पॉवर. 1 चा चौथा पॉवर 1, 4 चा चौथा पॉवर 2 चा चौथा पॉवर 16, 3 चा 81, 4 चा 256. आता राईट डिव्हिजन पाहू आपण. राईट डिव्हिजन म्हणजे ए हा मॅट्रिक्स आहे तुमचा, बी हा मॅट्रिक्स आहे. ए स्लॅश बी म्हणजे काय, तर बी चा इनव्हर्स जे खालच्या साईडला आहे रेषेच्या त्याला काय म्हणायचं, बी चा इनव्हर्स. तर हा आला तुमचं मल्टिप्लिकेशन. किंवा ए बॅकस्लॅश जर बी असेल तर
ए चा इन्व्हर्स घ्यायचा. काय करायचा? ए चा इन्व्हर्स. तर हे अशा प्रकारे आलं. त्याच्यानंतर ट्रान्सपोज ऑफ ए. तर ए हा तुमचा असा आहे, ए चा ट्रान्सपोज म्हणजे रो चे कॉलम होतात आणि कॉलमचा रो होतात. परत साईज ऑफ ए म्हणजे ए ची साईज येते. ए ची साईज किती? 2 रो आणि 2 कॉलम. लेंथ ऑफ ए जर काढली तर काय येईल? त्याच्यात किती एलिमेंट येतं? ए या मॅट्रिक्स मध्ये 4 एलिमेंट आहेत. लेंथ ऑफ ए. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए. इथं काय कमांड वापरायची? फक्त dt ऑफ ए. याचा डिटर्मिनंट ऑफ ए. इनव्हर्स काढायचं म्हणजे INV ऑफ ए. इनव्हर्स ऑफ ए. आता काय काढायची? रँक ऑफ ए. तर रँक ऑफ ए कशी काढतात? RANK रँक ऑफ ए. याच्यानंतर ट्रेस म्हणजे डायगोनलच्या एंट्रीची सम. ट्रेस ऑफ ए. तर ट्रेस ऑफ ए किती आला? 5 आला. ए ची व्हॅल्यू 1 2 3 4 आहे. डायगोनल किती आला तुमचा? 5 आला. त्याच्यानंतर आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर. आता मी ए पुन्हा करतो. मला जर फक्त आयगेन व्हॅल्यू पाहिजे असेल तर त्याला नाव द्या काहीतरी. मी ई देतो. ई इक्वल टू स्पेक्ट्रम. SPEC म्हणजे स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम ऑफ ए. एवढं जर केलं तर ह्या सगळ्या याच्या एच्या आयगेन व्हॅल्यू येतं. पहा, एवढं केलं तर ए ची आयगेन व्हॅल्यू कोणती? -0.37 हे. आता तुम्हाला जर दोन म्हणजे आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर सोबत लागत असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? तर ऍक्च्युली SPEC म्हणजे स्पेक्ट्रम. तर स्पेक्ट्रम काय करतो? आयगेन व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करतो आणि आयगेन वेक्टर पण कॅल्क्युलेट करतो. मग याला देताना कसं द्यायचं? त्याला 2 इनपुट द्यायचे, 2 व्हेरिएबल असाइन करायचे. स्पेक्ट्रम ऑफ ए. पहिला वेक्टर असतो आयगेन वेक्टर. मी नाव काय देतो? वेक्टर्स आणि व्हॅल्यूज. आता पहा, मी ज्यावेळेस हे एंटर करेल त्यावेळेस हा जो पहिला आहे ना VCS, तर तो काय करतो? आयगेन वेक्टर आणि खालच्या आयगेन व्हॅल्यू. तर आयगेन व्हॅल्यू कशा देतो? ही पहिली आयगेन व्हॅल्यू आणि ही दुसरी आयगेन व्हॅल्यू. हा डायगोनल आयगेन व्हॅल्यू देतो. आता या आयगेन व्हॅल्यू साठी हा वरचा कॉलम वेक्टर आहे आणि ह्या आयगेन व्हॅल्यू साठी हा कॉलम वेक्टर आहे. म्हणजे इथं काय होतं? आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर त्याच कमांडने निघते. नुसतं जर SPEC दिलं तर फक्त आयगेन व्हॅल्यू निघतात आणि जर त्याला 2 इनपुट दिले तर आयगेन वेक्टर आणि आयगेन व्हॅल्यू हे पण निघतं. त्याच्यानंतर LU डिकम्पोजिशन पण आपण वापरू शकतो. आता जर मी हे घेतलं LU ऑफ ए. ठीक आहे, LU त्यांनी पण ते करता येतं. पुढचं पाहू आपण. मॅट्रिक्स ऑपरेशन झाले. पुढचं पाहू सॉल्विंग सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. तर इथं आपल्याला 3 प्रकार आहेत आणि सगळ्यात सोपा प्रकार हा सोपा आणि चांगला प्रकार बॅकस्लॅशचा. आता सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन ही तुम्ही मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहू शकता. AX इज इक्वल टू B. ए हा कोइफिशियंटचा मॅट्रिक्स झाला, X हा व्हेरिएबलचा मॅट्रिक्स झाला आणि B हा कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स झाला. तर सायलॅब याला सॉल्व्ह करण्यासाठी बिल्ट इन फंक्शन प्रोव्हाइड करतो. आता पहा, याला प्रोव्हाइड करतो बिल्ट इन. तर तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. AX इज इक्वल टू B. तुम्हाला हे जर इक्वेशन सॉल्व्ह करायचे असेल तर X इज इक्वल टू A इनव्हर्स B असं तुम्हाला द्यावं लागेल. इनव्हर्स ऑफ A इंटू B किंवा A चा इनव्हर्स आहे ना, बॅकस्लॅशच्या खालच्या साईडला तो A ठेवायचा आणि B करायचा. तर हा काय करतो? n/n स्क्वेअर साठी हा चांगला आहे. म्हणजे आता मी काय करतो? तर X इज इक्वल टू A बॅकस्लॅश B असं करतो. आता मॅट्रिक्स घेऊ आपण 2 1 1 3. A इक्वल टू 2 1 1 3 हा झाला तुमचा A. आता काय करायचे तुम्हाला? आणि B एक
घ्यायचा आहे, तर तुम्हाला ती सिस्टीम काय करायची, सॉल्व्ह करायची. तर बी इक्वल टू किती घेतो, 8 आणि कॉलम वेक्टर घ्यावा लागतो. हा काय घ्यावा लागतो, कॉलम वेक्टर, म्हणजे 8 आणि 13. तर हे सॉल्व्ह कसं करायचं, एक्स इज इक्वल टू ए बॅकस्लॅश बी, एक्स इज इक्वल टू ए बॅकस्लॅश बी. इथं ऑटोमॅटिकली उत्तर आलं. तर पहिली व्हॅल्यू आली 2.2 आणि पुढची व्हॅल्यू आली 3.6. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे कसं येईल, 2x प्लस वाय इक्वल टू 8 आणि पुढचं येईल x प्लस 3y इक्वल टू 13. ह्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आणि मॅट्रिक्स फॉर्म मधून जस्ट बॅक स्लॅश ऑपरेटर वापरायचा. आता हे झालं. त्याच्यानंतर पुढे आहे मॅट्रिक्स इन्व्हर्ट फंक्शन. म्हणजे काय, एक्स इज इक्वल टू, जर इन्व्हर्टिबल असेल, ही मेथड कधी यूज होतात, इन्व्हर्टिबल असेल, पण आपण गॅरंटी नाही देऊ शकत की ते इन्व्हर्टिबल असतं. मग अशा वेळेस बेटर ऑप्शन काय राहतो की तुम्ही एक तर बॅक स्लॅश ऑपरेटर वापरा किंवा लिन सॉल्व वापरा. आता मी इथं इनव्हर्स वापरून करण्याचा प्रयत्न करू आपण. हेच ए हा तुमचा आहे, बी हा तुमचा आहे. आता तुमचं इक्वेशन काय आहे, ए एक्स इज इक्वल टू बी, म्हणजे ए डाव्या साईडला न्यावं लागेल. म्हणजे ए एक्स इज इक्वल टू इनव्हर्स ऑफ ए इंटू बी, स्मॉल बी. हा आला तुमचं सोल्युशन. ते चालू 2.2 आणि 3.6. म्हणजे ही इनव्हर्सची एक मेथड आहे, बॅकस्लॅशची मेथड आहे आणि शेवटची मेथड आहे लिन सॉल्व. शेवटची मेथड काय आहे, लिन सॉल्व. तर त्याचा सिंटेक्स काय आहे, तर लिन सॉल्व मॅट्रिक्स आणि त्याचा कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स. तर ही मेथड ज्यावेळेस तुमचे नंबर ऑफ व्हेरिएबल आणि नंबर ऑफ व्हेरिएबल आणि नंबर ऑफ रो कॉलम जर वेगळे असतील, म्हणजे त्याला मल्टिपल इन्फिनिटली मेनी सोल्युशन असतील, तर ही मेथड पण चांगली ठरते. आता हे झालं आपलं इनव्हर्सचा वापर करून. आता लिन सॉल्वचा वापर करून आपण हे सॉल्व करू. ए आहे, स्मॉल बी आहे. तर एक्स इज इक्वल टू काय करायचं, लिन सॉल्व. एला सॉल्व करायचं बीशी. तर हे तुमचे उत्तर आले. तर हे थोडस उत्तर साईननी निगेटिव्ह देतं, तर आपल्याला साईननी पॉझिटिव्ह अजून करायचं. आता मी आणखी एक एक्झाम्पल देतो. पहा, ए इक्वल टू घेतो 1 2 3, पुढे देतो 2 4 6, पुढे देतो 3 6 9. हे असं देतो मी. आता हा जो झाला तुमचा मॅट्रिक्स झाला 1 2 3 4. आता जर तुम्ही याचा इनव्हर्स काढला तर इनव्हर्स हा आला येणार नाही, कारण त्याचा डिटर्मिनंट हा काय आला, 0 आला, त्याच्यामुळे याचा इनव्हर्स निघणार नाही. अशा वेळेस तुम्ही इनव्हर्सचा वापर करून लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही. मग याला अशा वेळेस काय करावं लागेल, तुमचा हा ए झाला, मी बी हा काहीतरी हे देतो 1 2 3, हा झाला बी. तर हा 1 2 3 झाला. तर अशा वेळेस काय करायचं, तर याला सॉल्व्ह कसं करायचं, तर एक्स इज इक्वल टू ए बॅकस्लॅश बी, एक्स इज इक्वल टू एक्स बॅकस्लॅश ई. तर ऍक्च्युअली याचं सॉल्व्ह होणार नाही, कारण बी हा तुम्हाला कॉलम मॅट्रिक्स द्यावा लागतो. बी हा काय करावा लागतो, कॉलम मॅट्रिक्स. मग बी इक्वल टू 1 सेमीकोलन 2 सेमीकोलन 3. आता झालं. आता मी काय करतो, याला सॉल्व्ह करतो. त्याचं सोल्युशन आले पहा 0 0 आणि 0.33. अशा प्रकारचे सोल्युशन. इनव्हर्सचा वापर करून हे सॉल्व्ह करू शकत नाही. नंतर लिन सॉल्वचा वापर करून आपण पाहू शकतो येतंय किंवा नाही. तर लिनचा वापर करून, लिन सॉल्वचा वापर करून हे येणार नाही. म्हणजे सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो बॅकस्लॅश ऑपरेटर. सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता असतो, बॅकस्लॅश ऑपरेटर.
तर इथे शेवट तीच नोट दिलेली आहे. सॉल्विंग ओव्हर डिटरमाइंड और अनडिटरमाइंड सिस्टीम इफ ए इज नॉट स्क्वेअर मोर इक्वेशन दॅन अननोन आर व्हाइस वर्सा. तर बॅकस्लॅश हा ऑपरेटर हा सगळ्यात चांगला आहे. तो लिस्ट स्क्वेअर सोल्युशन युजिंग QRD कंपोजिशन हा कॅल्क्युलेट करून देतो. तर अशा रीतीने आपण या व्हिडिओत थोडासा लिनियर अलजेब्रा आपण स्टडी केलेला आहोत. नेक्स्ट व्हिडिओत आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल पाहणार आहोत.